नमस्कार मंडळी, सिया आणि माझी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला आज आपण पुरणाची पोळी ही रेसिपी बघणार आहोत. हे बघा किती छान पुरणाच्या पोळ्या आपण अशा प्रकारे बनवणार आहोत. त्यासाठी 1 वाटी मैदा, 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा चमचा हळद आणि मीठ घालून घेतले. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं एकत्र झालं पाहिजे, मैदा आणि गव्हाचं पीठ, मीठ आणि हळद. मग पाणी टाकून आपण याला मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेतलं आहे. आता याला तेल लावून छान असं नरम करून घेणार आहोत. हे बघा किती सॉफ्ट मळून घेतलेलं आहे आपण. अशा प्रकारे आपल्याला मळून घ्यायचं. अर्धा तास ठेवल्यानंतर हे बघा असं झालं आहे. आता याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे. याला हाताने आपल्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे. असं छान पीठ लावून त्याला गोल असा वाटीसारखा आकार द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. हे किती छान झालं आहे बघा. आपलं पीठ पण मुरलं आहे, उंडा चुरून ठेवल्यामुळे अर्धा तास. आता आपण हे पुरण यामध्ये भरून घेऊया. हे बघा अशा प्रकारे आपल्याला पुरण त्याच्यामध्ये भरून घ्यायचं आहे. असं गोल करून घ्यायचं आहे. आता याला पीठ लावून आपल्याला परत थोडंसं हाताने प्रेस करायचं आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे. पीठ लावून मैदा लावायचा, पोळी फुटत नाही मैदा लावल्यामुळे. आणि पोळ्या खूप छान होतात. तुम्ही अशा प्रकारे नक्की पोळ्या करून बघा. हे बघा असे लाटून घ्यायचे, आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायची, जेणेकरून पोळी आपली फुटणार नाही. चला आता आपण शेकून घेऊया. तवा तापलेला आहे, त्यावर थोडंसं तूप लावलं होतं. आता पोळी टाकून घेतली आहे. पोळी अशी चांगली आपल्याला शेकून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूनी एक साईड हलकी शेकली की दुसऱ्या बाजूनी चांगली शेकून घ्यायची आहे, जेणेकरून पोळी आपली छान फुगेल. सिया आणि माझी रेसिपीला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. हे बघा आता थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला. आणि आता आपल्याला पोळी आपल्याला पलटून घ्यायची आहे. हे बघा किती छान फुगलेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पोळ्या करायचं. हे बघा किती मऊ आणि पुरण सगळीकडे पसरलेलं आहे.